कशा आहात माय यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्त असाल, मस्त असाल. तर मी प्रज्ञा देशमुख तुमचं परत एकदा माझ्या नवीन अशा छानशा कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर म्हणताल हे काय होतात, तर पहाटेचे वाजलेले आहेत 7. गुड मॉर्निंग सर्वांना. हॅपी मंडे. मंडे आहे, आज सोमवार आहे आणि मला जायचं आहे आज माझ्या बहिणीच्या लग्नाला. आज नाही आहे लग्न, परवाच्या दिवशी लग्न आहे. आज निघणारे, उद्या हळदीला पोहोचणारे. सो गावाकडे जाऊन आली आणि तुम्हाला तर माहितीच आहे, उन्हाळा, पूर्ण उन्हाळा, टेम्परेचर एवढं होतं. बाहेर फिरण्यानी, शॉपिंगला जाण्यानी ही जी काही टॅनिंग झालेली आहे, ही जी सगळी काही टॅनिंग झालेली आहे माझी, आता ही कशी काढावी? सगळे म्हणतील गोऱ्याची काळी कशी झाली. तर येस तुम्ही जे मला नेहमी लाईव्हवरती विचारताय तुझ्या स्किनचं हे काय, ग्लोईंगचं राज सांग. तर मी घरगुती काय करते ते मी आज सांगणार आहे. मी टॅनिंग कशी काढतीये, टॅनिंग रिमूव्ह कशी करतीये ते आज मी काय करते, माझं सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. जे तुम्ही व्हिडिओ पाहता, ती मुलतानी मिट्टी लावलेलं, ते असं पूर्ण नाही का बंजर जमिनीला कशा सुरकुत्या येतात, तसं तुम्ही पूर्ण ड्राय स्किन होऊ देता तो लेप लावून आणि मग धुता. हे असं प्लीज सर्व मुलींना सांगते, माझ्या सगळ्या मैत्रिणींना, भावाला, सगळ्यांना सांगते. जो तुम्ही मुलतानी मातीचा यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ पाहून जो लेप लावता आणि तो पूर्ण वाळूस्तर, चेहरा आकसूस्तर ठेवता, खूप चुकीचं करताय तुम्ही. तुमच्या स्किनसोबत कधीच खेळू नका. खूप हार्मफुल आहे ही गोष्ट. स्किनला ड्राय पडू दिसतो कोणताही प्रोडक्ट यूज करू नका. जरी तुम्ही कोणतं प्रोडक्ट यूज केलंय, तुमच्या स्किन टेस्ट करून तुमच्या स्किन टोन प्रमाणे ते यूज करा आणि लावल्या ते ओलं असतानाच वॉश करा. पूर्ण ड्राय होऊस तर पूर्ण चेहरा हार्मफुल होतो. तर मी तर तुम्हाला एक घरगुतीच उपाय सांगणार आहे आणि एकदम 100% रिझल्ट आहे असं सांगणार आहे. मी नेहमी करते. चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ आपण पुढे नेऊयात आणि काय बनवतीये स्किन टॅन काढण्यासाठी ते तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा उपाय तुम्ही नक्कीच उन्हाळा, कारण की उन्हाळ्यामध्ये आपण एकतर सुट्ट्या असतात, फिरायला जातो, मुलंही बाहेर उन्हात खेळतात, त्यामुळे टॅनिंग एवढं प्रचंड प्रमाणात वाढतं. हे पाहू शकता, एवढं वाढतं. आता मला लग्नाला जायचंय, म्हटलं काय करावं. मी केमिकल युक्त प्रोडक्ट बिलकुल यूज करत नाही. जसं मी नेहमीच सांगते, मला कॉस्मेटिक गोष्टी अप्लाय करायला बिलकुल आवडत नाहीत आणि माझ्या स्किनला जमतही नाहीत. माझ्या स्किनला कोणतेही प्रोडक्ट यूज होत नाही. तर मी असं घरगुतीच आयुर्वेदिक उपाय, म्हणजे घरगुती सामानापासून तेही योग्य प्रमाण वापरून बनवते आणि मी हे प्रोडक्ट स्वतः आधी अप्लाय करते आणि मग तुमच्यापर्यंत ती गोष्ट आणते मी. तर आता तुम्ही पाहू शकता केवढं टॅन वाढले माझं आणि आपण आफ्टर आणि बिफोर रिझल्टही दाखवणार आहोत. तर चला. तर पहिले आपण ही 2 चमचे हळद घेतलेली आहे. ही 2 चमचे हळद घेतलेली आहे आणि ही 1 चमचा कॉफी घेतलेली आहे. कॉफी एकदम टॅन रिमूव्हचं काम एवढं परफेक्ट करते, मस्त करते. कॉफी आवश्यक आहे, कॉफी स्किप करू नका. आणि हे बटाट्याचा ज्यूस घेतलेला आहे, जो आपला पोटॅटो म्हणजेच बटाटा आहे, तो मॅश केलेला आहे मिक्सरमध्ये, पाणी न टाकता. ओके. आणि हे कच्चं दूध आहे. कच्च्या दुधाच्या ऐवजी तुम्ही दही यूज केलं ना, खूप चांगले बरं का. पण मला दही तेवढं सूट होत नाही, म्हणून मी कच्चं दूध घेतलेलं आहे. न तापवता, जे आपण कच्चं दूध पॅकेटमधलं असतं किंवा तुमच्याकडे जो काही हे आहे दूध दही आणून देतो, तो न तापवण्याच्या आधी तुम्ही यूज करा. तर परत एकदा सांगते, कच्च्या दुधाच्या ऐवजी जर तुम्हाला दही सूट होत असेल, दही एकदम फायदेशीर आहे, दही वापरा तुम्ही. तर दही पण तुम्ही 1 चमचा वापरा, जो आपला पोह्याचा चमचा असतो तो बरं का, छोटा नाही, म्हणजे ह्याच साईजचा चमचा. आणि हे ना, हा मध आहे, हा ना फ्रीजरमध्ये वरती राहिल्यामुळे एकदम घट्ट झालेला आहे, एकदम गावाकडचा गावरांमध्ये हा. तर हा मध तुम्ही 1 चमचा यूज करा. ओके. मध नसेल तर मधही स्किप करू शकता, पण असली तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही मधाच्या ऐवजी ॲलोवेरा जेल सुद्धा टाकू शकता. ॲलोवेरा जेल म्हणजे तुम्ही जे रेडीमेड आणता ना मेडिकलमधून, ते नाही बरं का. 1860 केमिकल असतात. नुसतं ॲलोवेरा जेलच्या नावाखाली नुसतं त्यामध्ये केमिकल असतात. ॲलोवेरा जेल असतं की नाही मलाही गॅरंटी नाही, पण मला बिलकुलही विश्वास नाही. जे रेडीमेड तुम्ही पॅकिंग ॲलोवेरा जेल आणता, घरी एक कुंडी लावा, कुंडीमध्ये कोरफडीचं झाड लावा. एवढ्या फास्ट येतं ना ते, जास्त पाण्याची पण गरज नाही. त्यामुळे ओरिजिनल कोरफडीचा गर मिक्सरमधून काढा. मधाच्या ऐवजी तुम्ही ते सुद्धा यूज करता. आणि लिंबू 1 चमचाभर लिंबाचा रस टाकायचा आहे तुम्हाला. लिंबू ही खूप अगदी फायदेशीर आहे टॅनिंग करण्यासाठी. जर लिंबू ही तुम्हाला जमत नसेल, लिंबू ही तुम्ही स्किप करू शकता. लिंबाच्या ऐवजी तुम्ही दही टाकू शकता किंवा लिंबाच्या ऐवजी तुम्ही बटाट्याचा गर हा टाकू शकता. लिंबू ही स्किप करू शकता आणि दही स्किप करू शकता. ओके. तर चला आता मी कसं बनवते ते दाखवते तुम्हाला. आता आपल्याला आहे ना पूर्ण ब्राऊन होऊस तर आहे ना ही हळद रोस्ट करायची आहे. पूर्ण कॉफी सारखा कलर झाला पाहिजे, एकदम ब्राउनिश झाली पाहिजे, तोपर्यंत रोस्ट करायची ही हळद. तर एकदम महत्त्वाचा घटक आहे बरं का. हळद एकदम आरोग्यशीर आहे, काही हार्मफुल नाही आहे. तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाहीत असे प्रोडक्ट मी घरचे प्रोडक्ट यूज करते. आणि तुम्ही जर हे टॅन काढण्याचा प्रयत्न केला ना, शपथ तुम्ही स्वतः म्हणणार मला खरंच कसलं भारी उपाय. कारण हा स्वतः मी माझ्या मुलीवरती लहान असतानापासून अप्लाय करते. जेव्हा सुट्ट्या स्कूलच्या लागल्या आणि मामाकडे एकदम ब्राऊन झालेली आहे, असा कलर पूर्ण कॉफी सारखं कलर यूज करायची आहे. आता ह्या हळदीला थंड होऊ द्यायचे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचे. चला, यामध्ये आता सगळं मिक्स केलेलं आहे.
ओके, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मी भरपूर केलं कारण की मला हे हातालाही अप्लाय करायचं आहे आणि चेहऱ्यासोबत हात पायाचं पण टॅनिंग काढायचं मला. आज मोबाईल स्टँडला लावून व्हिडिओ नाही बनवते, हातात मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवते, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो. सो चला, त्याच्याने आपलं मिक्सर रेडी झालेलं आहे. त्याआधी आपण पूर्ण आपली केस आहे अशी मध्ये नाही आली पाहिजे, त्यासाठी कव्हर करून घेऊया. ओके, सॉरी मध्येच कॉल आला होता आईचा. तर हे असं आपल्याला हेअर बेल्ट लावून घ्यायचं आहे कारण ती केसमध्ये येऊ नये त्यासाठी. ओके, आणि अप्लाय करण्याच्या आधी फेस वॉश करून घ्या. ओके, चांगलं फेस क्लीन करून घ्या कारण की डस्ट असते फेसवरती, तर फेस आधी चांगलं क्लीन करून घ्या. मला मी लगेच लगेच रिझल्टही दाखवणार आहे. सॉरी, एक मिनिट. आता माझं कसं आहे, माझे डोळे पण खूप सेन्सिटिव्ह आहेत. माझ्या डोळ्यांनाही नाही जमत जे तुम्ही पार्लरमध्ये ब्लीच वगैरे करता ते तर दूरच. तर डोळ्यांच्या जास्तही जवळणी नाही लावत. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही डोळ्याच्या वरच्या भागाला आणि खाली सुद्धा व्यवस्थित प्रॉपर लावू शकता. मला थोडं डोळ्यांची काळजी घ्यावीच लागते. आता ह्याच्यात प्रॉपर हळदी वगैरे आहे, पण कसं आहे आपण आपली काळजी केलेली बरी. थोडंसं माझं जरा. तर आता मी हाताला वगैरे पायाला सुद्धा लावून घेतले. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ना हे अंडरआर्म्सला पण अप्लाय करू शकता. ज्यांचे अंडरआर्म्स ब्लॅक पडलेत त्यांनीही आठवड्यातून महिन्यातून 2 वेळा, 3 वेळाही नाही, 2 वेळा. आता तुम्ही टॅनिंग निघते म्हणून उगाच किती वेळा पण करू नका. तर आता हे आपण जे लेप लावलं ना ह्याच्यावरती मसाज करायची आणि तुम्ही स्क्रब पण करू शकता. स्क्रब कशाचं करू शकता तुम्ही, टोमॅटो आणि टोमॅटोवरती थोडीशी साखर टाकायची, टोमॅटो अर्ध कट करायचं. ओके, माझं स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, माझ्या स्किनला स्क्रब पण जमत नाही, तर ह्याचं आपण फक्त मसाज करायची म्हणजे ते रूटला डीपला गेलं पाहिजे आणि आपली टॅनिंग निघाली पाहिजे. ओके, तर आता मी बिफोरचा रिझल्ट पण दाखवेन. इफेक्ट बिलकुल नाही आहे, ब्युटी इफेक्ट कोणताही यूज केला नाही आहे. तुम्ही माझा आफ्टर पहिले वॉश करण्याच्या आधीचा व्हिडिओ पहा आणि आत्ताचा पहा. यार कुठं स्टँड नाही राहिली आहे. हा कलर एकदम मॅच झाला आहे, पाहू शकता. जे माझे डार्क सर्कल दिसत होते तेही कमी झाले आणि नेहमीप्रमाणे जर सांगोळ केलं की माझे डोळे लाल होतात, लाल झालेले आहेत. बघा एवढी स्मूथ स्किन झाली आहे ना, एवढी स्मूथ झाली आहे. अक्षरशः कानं वगैरे सगळं मी मानेला वगैरे सगळं केलं होतं. पाहिलं, त्यामुळे आता मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला आफ्टर बिफोर फेस पाहून नक्कीच समजलं असेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि लवकर अप्लाय करा. उन्हाळा संपलाय, अख्खी उन्हाळ्याची टॅनिंग घालून टाका. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.